मंगळवेढा येथील सिद्धनकेरी येथे श्री 108 सिद्धनकेरी शिवाचार्य महाराज संस्थान आहे। या मठात वास्तव्यास असलेल्या मठाधिपतींना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती। सध्या हिंदू रक्षक म्हणून घेणारे सरकार राज्यात असताना देखील मंगळवेढ्यात मठाधिपतीस मारहाण केली जात आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी अक्कलकोट रोड येथील होडगी मठात काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मठांच्या शिवाचार्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। येणाऱ्या काळात जगद्गुरूने धर्म परिषद बोलवावी, त्याशिवाय हिंदू धर्मगुरूंच्या जीवाचे संरक्षण होणार नसेल तर सरकारने धर्मगुरूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्हा जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी यावेळी बैठकीत केली। त्यांच्यावरती जीव घेणे हल्ला झाला आणि मठावरती एक प्रकारे दरोडा टाकल्यासारखं मठातील सर्व वस्तू त्यांनी पळवून नेलेल्या आहेत आणि महाराजांना दमदाटी करून जीवानिशी मारण्याचे त्यांनी प्रयत्न त्यांचा होता आणि मठातील सीसीटीव्ही कॅमेरा व मठातील काही वस्तू चांदीच्या वगैरे वस्तू चीज वस्तू होत्या हे सगळं तोडफोड करून त्यांनी पळून घेऊन गेलेले आहेत। एवढ्यावर न थांबता त्या महाराजांनी जे गावातील समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांनी शेतातील तुरीच्या पिशव्या 50 पोती ते पळून नेलेत आणि एक 8 ते 9 जनावर ते होते ते सर्व त्यांनी पळून नेलेले आहेत। अशा जर आपल्या शिवाचार्य लोकांवरती जे शिवाचार्य जे भगवेधारी आतापर्यंत भारतामधले आपली सुसंस्कृत व संस्कृत असलेली ही आपली भारतभूमी मायभूमी त्या भूमीतील हे शिवाचार्य मंडळी भारतातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, मुलांना आणि सर्व माणसांना हे चांगले संस्कार घडवून एक चांगला भारताचा नागरिक व्हावा या दृष्टीने प्रयत्न करत असताना या अशा दृष्टीने समाजकंटक शिवाचार्य लोकांवरती जर अशा पद्धतीने जर हमला होत असेल, आता तुम्ही पालघर आयसीयू मध्ये आहेत म्हणजे जीवाच्या मृत्यूशयावरती त्यांनी झुंज देत असताना समाजावरती अशा पद्धतीने जर घाला होत असेल शिवाचार्य लोकांवरती, तर माझं शासनाकडे मागणी एवढीच आहे की आमच्या सर्व शिवाचार्य मंडळींना, आमच्या सर्व शिवाचार्य मंडळींना त्यांना संरक्षण मिळावं। एक पोलीस त्यांच्या सोबत कुठेही असू दे त्यांना मठावरती आणि त्यांनी कुठेही जातील तिथं त्यांना पोलीस संरक्षण मिळावं। जर ते शक्य नसेल, पोलीस खातं प्रशासन आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत वगैरे नेहमीच्या प्रमाणे ते जर रडगाणं गात असतील तर आमची एक रास्त मागणी आहे की अशा पद्धतीने जर कुठं आतापर्यंत महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी झालेलं आहे, इथून पुढे होऊ नये। ते स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच्या बरं का, मी परत एकदा पत्रकार बंधूंना आणि मी परत एकदा खुलासा करतो की स्वरक्षणासाठी त्या सर्व शिवाचार्य लोकांना रिव्हॉल्व्हरवरचं परमिशन म्हणजे स्वरक्षणासाठी त्यांना रिव्हॉल्व्हरवरचं परमिशन मिळावं एवढं मी कळकळीची विनंती करतो।